Hello students, welcome. Previously we will be discussing about the mechanism of translation and requirement for the synthesis of polypeptide chain. We know that the process of translation includes activation of amino acid, transfer of activated amino acid, and very important three steps as initiation, elongation and termination of polypeptide chain. यापूर्वी आपण विद्यार्थ्यांनो मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ह्या पाहिल्या. आकृती मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. त्या आकृतीचंच आता वर्णन मी सांगणार आहे. आता पहा, द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन इन्क्लूड्स 3 स्टेप्स. फर्स्ट, ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड अँड इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. Initially, amino acid is activated by ATP and get attached to specific tRNA at CCA end. यापूर्वीची आकृती जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल, अमायनो ॲसिड जे आहेत ते सायटोप्लाझममध्ये असतात, ते इनॲक्टिव्ह असतात, ते ATPच्या सहाय्याने ॲक्टिव्ह होतात आणि ते स्पेसिफिक अमायनो ॲसिड रिकग्नाइज करण्यासाठी त्यांच्याबरोबर tRNA जो आहे तो स्पेसिफिक अमायनो ॲसिड रिकग्नाइज करतो आणि त्याच्या 3' एंडला म्हणजे CCA एंडला तो अमायनो ॲसिड परफेक्ट अमायनो ॲसिड त्याला तो अटॅच करतो आणि अशा प्रकारे अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स तयार होतं. ॲट द अपोजिट एंड ऑफ द tRNA there is a triplet of exposed nitrogen bases called anticodon. आता हे जे 3' आणि 5' एंड जे आहेत त्याच्या बरोबर अपोजिट साईडला टोकाला 3 नायट्रोजन बेसेसचं ट्रिपलेट असतं आणि ते जे ट्रिपलेट आहे त्याला अँटीकोडॉन असं म्हणतात. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, आकृतीमध्ये पण पाहिलेलं आहे tRNAच्या ते अँटीकोडॉन साईड असते, त्या ठिकाणी अँटीकोडॉन असतात. इट इज स्पेसिफिक टू स्पेसिफिक अमायनो ॲसिड. आता हे जे अँटीकोडॉन आहेत ते अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफिक आहेत. आता यापूर्वी पाहिलेलं आहे आपण 61 कोडॉन आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळे 20 अमायनो ॲसिड आहेत. तर त्या कोडॉनवरून ते कोणतं अमायनो ॲसिड येणार ते ठरतं. फॉर एक्झाम्पल, अँटीकोडॉन AAA फॉर अमायनो ॲसिड फिनलअलनिन or anticodon CAA on tRNA can carry amino acid valine and so on. उदाहरणार्थ बघायला गेलं तर पाठीमागे मी तुम्हाला सगळी अमायनो ॲसिडची नावं दिलेली आहेत 20 पैकी 20 आणि त्यांच्या अँटीकोडॉन दिलेले आहेत. त्याची 2 उदाहरणंसुद्धा आता मी सांगितली. ड्युरिंग दिस द स्पेसिफिक एन्झाईम अमायनो ॲसिड tRNA सिंथेटेज इन्श्युअर दॅट द tRNA मोलिक्यूल कॅरी ओनली द करेक्ट टाईप ऑफ अमायनो ॲसिड. यावेळी ते जे tRNA आहे ते परफेक्ट अमायनो ॲसिडला घेऊन काम करतं आहे का नाही हे लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी एक एन्झाईम कार्य करतं आणि त्या एन्झाईमचं नाव आहे अमायनो ॲसिड tRNA सिंथेटेज. स्मॉल सब युनिट ऑफ रायबोसोम बाइंड और अटॅचेस टू द mRNA ॲट 5' एंड. 5' एंड जो आहे mRNAचा त्याच्या टोकाला पहिल्यांदा स्मॉल युनिट रायबोसोमचं येऊन बाइंड होतं. इनिशिएशन कोडॉन AUG इनिशिएट द प्रोसेस. सुरुवातीचा जो कोडॉन आहे AUG त्याच्यामुळे प्रक्रिया सुरू होते ट्रान्सलेशनची. इनिशिएटर tRNA बाइंड विथ AUG बाय इट्स अँटीकोडॉन UAC थ्रू हायड्रोजन बॉन्ड अँड इट कॅरीज ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड मिथिओनिन इन युकॅरियोट्स ऑर फॉर्माइल मिथिओनिन इन प्रोकॅरियोट्स. सुरुवातीचा अमायनो ॲसिड जे आहे ते मिथिओनिन असतं, लक्षात ठेवा. आणि सुरुवातीचं जे tRNAवरील अँटीकोडॉन असतो त्याचा AUG असतो, हे लक्षात ठेवा. MCQसाठी हे येऊ शकतं. त्याबरोबरच हायर ऑर्गॅनिझममध्ये मिथिओनिन नावाचं अमायनो ॲसिड असतं, तर प्रोकॅरियोट म्हणजे बॅक्टेरियामध्ये फॉर्मिल मिथिओनिन हे अमायनो ॲसिड असतं. हे MCQसाठी किंवा नीटसाठी हे महत्त्वाचे आहे. द लार्ज सब युनिट ऑफ रायबोसोम देन जॉईन विथ द स्मॉलर सब युनिट अँड फॉर दिस मॅग्नेशियम आयॉन आर रिक्वायर्ड. मोठा आणि छोटा असे 2 युनिट्स रायबोसोमचे असतात. सुरुवातीला रायबोसोमचा छोटा युनिट येतो म्हणून सांगितलं, त्यानंतर मोठा युनिट जे आहे आणि छोटं युनिट जे आहे ते एकमेकाला जोडलं जातात आणि हे जोडण्यासाठी महत्त्वाचं आयन काम करतं ते आहे मॅग्नेशियम आयन. हे MCQ आहे. मॅग्नेशियम आयन असल्याशिवाय रायबोसोमची दोन्ही युनिट एकमेकाला जोडली जात नाहीत आणि
फक्त प्रथिने तयार होतानाच ही 2 युनिट जोडलेल्या अवस्थेत असतात, इतर वेळी ते नसतात. इनिशिएटर चार्जड TRNA occupies the P site of the ribosome and A site is vacant shown in diagram first. सुरुवातीला इनिशिएटर जे आहेत ते पहिल्यांदा TRNAला चार्ज करतात आणि त्यामुळं रायबोसोम पी साईट ॲक्टिव्ह बनतो आणि ती पी साईटला तो काम करतो इनिशिएट चार्जड इन TRNA आणि ए साईट त्यावेळी व्हेकंट असते, म्हणजे रिकामी असते. पहिल्या आकृतीत दाखवलेलं आहे. पाठीमागच्या पानावर इनिशिएशन म्हणून पहिले डायग्रॅम दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी मी जे काय सांगितलं ते सगळं दर्शवलेलं आहे. आता दुसरा पॉईंट आहे एलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. ड्युरिंग दिस ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड आर ॲडेड वन बाय वन टू मिथिओनिन, दॅट इज फर्स्ट अमायनो ॲसिड, अँड इट ऑक्युअर इन 3 स्टेप्स. तर इलॉंगेशन जे आहे त्या प्रक्रियेमध्ये जे काही ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड आहेत ते एकमेकाला जोडण्याचं काम केलं जातं. सुरुवातीला मिथिओनिन असतं आणि त्या अमायनो ॲसिडला दुसरं अमायनो ॲसिड जोडलं जातं, त्यानंतर तिसरं जोडलं जातं. ही प्रक्रिया होत असते. आता हे जे इलॉंगेशन आहे ते 3 स्टेजमध्ये विभागलेलं आहे. पहिलं बघा, अमायनो ॲसिड TRNA कॉम्प्लेक्स इंटर द रायबोसोम ॲट ए साईड बाय रिकग्नायझिंग ऑफ कोडॉन, इट्स अँटीकोडॉन बाइंड विथ द कोडॉन बाय हायड्रोजन बॉन्ड. अमायनो ॲसिड TRNA जोडलं जातं. फर्स्ट अमायनो ॲसिड that is at P side and second amino acid is A site joined by peptide bond with the help of enzyme ribozyme. Then first tRNA P site that at P side is floats back into the cytoplasm. तर बघा आकृतीमध्ये दाखवलेला आहे पहिला अमायनो ॲसिड जे P साईटला आहे आणि दुसरा अमायनो ॲसिड घेऊन जो TRNAला आलेला आहे त्या TRNAचं A साईटला तो अटॅच झालेला आहे. ते पहिल्या अमायनो ॲसिडला दुसरा अमायनो ॲसिड आलेलं जॉईन झालेलं आहे. त्या ठिकाणी पेप्टाईड बॉन्डमध्ये दाखवलेल्या आकृतीमध्ये पेप्टाईड बॉन्डनं ते अमायनो ॲसिड एकमेकाला जोडलेले आहेत आणि अशा वेळी हे काम करण्यासाठी एन्झाईम रायबोझाईम महत्त्वाची भूमिका बजावतो हे जोडण्यासाठी. आणि पहिला TRNA आता जोडल्यामुळं पहिला TRNA मोकळा झाला आहे, तो बॅक जातो, फ्लोट बॅक टू गेट अनदर अमायनो ॲसिड. मागं का जातो? दुसरा अमायनो ॲसिड घेण्यासाठी पेशीद्रवामध्ये तो मागं जातो. आता तिसरा पॉईंट बघा, C पॉईंट, ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्सलोकेशन म्हणजे काय बघा, द TRNA ॲट ए साईट कॅरिंग ए डायपेप्टाइड ॲट ए साईट मूव टू द P साईट. म्हणजे जे 2 अमायनो ॲसिड एकमेकाला जोडलेले आहेत ते म्हणजे त्याला डायपेप्टाइड म्हणायचं, ते ए साईटला मूव होतात. ए साईटपासून P साईटकडे मूव झालेले दाखवलेत आणि दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. म्हणजे ए साईटवरून P साईटपर्यंत अमायनो ॲसिड आणि TRNA ट्रान्सफर होणे त्यालाच म्हणायचं ट्रान्सलोकेशन, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकणे. ड्युरिंग ट्रान्सलोकेशन बोथ द सब युनिट ऑफ रायबोसोम मूव्स अलॉंग द TRNA अँड mRNA. म्हणजेच थोडक्यात काय सांगितलं आहे की ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नसून रायबोसोमचे 2 युनिट TRNA बरोबर आणि mRNA बरोबर सरकलेले दाखवलेले आहेत आणि त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. हिन्स TRNA विथ डायपेप्टाइड नाव गेट पोझिशन ॲट P साईट. म्हणजे जे ए साईटला होते ते P साईटला सरकलेले आहेत रायबोसोम मधील अमायनो ॲसिड डायपेप्टाइड बॉन्डचे अँड मेकिंग ए साईट व्हेकंट. आणि अशा प्रकारे ते सरकल्यामुळे ए साईट व्हेकंट झालेले आहे. Then at this A site next the TRNA carrying another amino acid, it will be received and at this time first uncharged TRNA is discharged from E site. आणि असं झाल्यामुळं ए साईट जी रिक्त होती त्या रिक्त जागेवर तिसरा अमायनो ॲसिड घेऊन TRNA आलेला आहे, त्यानं रीड केलं, कोडॉन जे आहे ते परफेक्ट कोडॉन रीड करून रिकग्नाईज करून त्याला अनुसरून योग्य ते अमायनो ॲसिड तो घेऊन आलेला आहे आणि त्यानं काय केलं, त्या ठिकाणी येऊन तो जॉईन झालेला आहे. पहिलं TRNA मुक्त झालं, ते पुन्हा सायटोप्लाझममध्ये डिझॉल्व झालं किंवा बॅक गेलं. दिस वे द प्रोसेस ऑफ इज रिपीटेड. आणि अशा प्रकारे ही प्रक्रिया सतत चालू राहते. ॲज अमायनो ॲसिड्स आर ॲडेड सो द मोमेंट और इव्हेंट इज लाईक. आणि जसं जसं अमायनो ॲसिड येतील तसं ही प्रक्रिया पुढं सतत चालू राहते. आणि ही प्रक्रिया कशी होते बघा, हे अरायवल ऑफ TRNA अमायनो ॲसिड TRNA, पहिल्यामध्ये TRNA अमायनो ॲसिड कॉम्प्लेक्स येणं ही पहिली गोष्ट, फॉर्मेशन ऑफ पेप्टाईड बॉन्ड,
ते अमायनो ॲसिड एकमेकाला जोडून पेप्टाइड बॉन्ड तयार होणं ही दुसरी प्रक्रिया. रायबोसोम ट्रान्सलोकेशन म्हणजे रायबोसोम mRNA बरोबर सरकणं ते तिसरी प्रक्रिया. अँड रिमूव्हल ऑफ प्रिव्हियस अमायनो tRNA आर रिपीटेड. आणि शेवटी tRNA जे मुक्त झालं आहे ते मागं जाणं. अशा या 4 गोष्टींमध्ये ती प्रक्रिया संपते. ॲज रायबोसोम मूव्ह ओव्हर द mRNA ऑल दी कोडॉन्स ऑन mRNA आर एक्सपोज. जसं जसा रायबोसोम mRNA बरोबर सरकतो तसं तसे कोडॉन दिसतात किंवा एक्सपोज होतात mRNAवरले 1 by 1. कशासाठी? ट्रान्सलेशनसाठी. त्यामुळे ते एक्सपोज होतात. ऑल द इव्हेंट्स इन इलॉंगेशन ॲज शोन इन द डायग्रॅम सेकंड. पाठीमागच्या पेजवर खालच्या निम्म्या भागामध्ये पॉईंट सेकंड जो आहे त्यामध्ये हे जे आता जे सांगितलं ते सगळं दिसतं. इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन या इलॉंगेशन म्हणले त्यामध्ये दिसतं. आणि आता शेवटचा पॉईंट आहे टर्मिनेशन अँड रिलीज ऑफ पॉलिपेप्टाइड म्हणजे तुटणे. द फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन इज टर्मिनेटेड लास्टली बाय वन ऑफ द 3 टर्मिनेटिंग कोडॉन. आता ही प्रक्रिया ही अशीच कुठंपर्यंत चालू राहणार? जोपर्यंत टर्मिनेटिंग कोडॉन जे 3 आहेत त्यातला एक कोडॉन कुठलाही 3 पैकी आला की त्या ठिकाणी ती प्रक्रिया तुटणार आहे, थांबण्याची प्रक्रिया होणार आहे. आता हे टर्मिनेटिंग कोडॉन कुठला आहेत बघा. दॅट इज आयदर UAA, UAG और UGA. एक तर UAA किंवा UAG किंवा UGA यापैकी कुठलाही कोडॉन आला तर त्या ठिकाणी कुठलंही अमायनो ॲसिड घेऊन tRNA येणार नाही, कारण त्याच्यासाठी अमायनो ॲसिडच रीड होत नाही. हे 3 हे आहेत त्याच्यासाठी अमायनो ॲसिडच नाहीत. म्हणून तर याला आपण स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेटिंग कोडॉन किंवा विनोदानं याला नॉनसेन्स कोडॉन असं सुद्धा म्हटलं जातं. दीज स्टॉप्स द प्रोसेस ऑफ इलॉंगेशन. ह्यामुळे इलॉंगेशन प्रक्रिया थांबत असते. सो दे आर ऑल्सो called stop codons. They do not code for any amino acid. This stop codon exposed at each site, not read and joined by any tRNA. The release factor bind to the stop codon and it result into the termination of polypeptide. त्या ठिकाणी कुठल्याही अमायनो ॲसिड बाइंड होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी रिलीज फॅक्टर त्या ठिकाणी येऊन बाइंड होतो आणि रिलीज फॅक्टर म्हणजेच तोडण्याचं काम करतो आणि त्यामुळं प्रक्रिया थांबते. पॉलिपेप्टाइड चेन किंवा ट्रान्सलोकेशन ही प्रक्रिया थांबते. दिस पॉलिपेप्टाइड चेन रिलीजेस इन सायटोप्लाझम. ही पॉलिपेप्टाइड चेन आहेत म्हणजेच ह्या अमायनो ॲसिडची जी चेन आहे त्यालाच आपण प्रोटीन म्हणतो. तर ही एकमेकाला अमायनो ॲसिड जोडून जे चेन तयार होते त्याला आपण पॉलिपेप्टाइड चेन म्हणते आणि तोच प्रोटीन असतो की ज्यामध्ये सुरुवातीचा अमायनो ॲसिड असतं, शेवटचं अमायनो ॲसिड असतं. हे सायटोप्लाझममध्ये रिलीज होतं. 2 सब युनिट ऑफ रायबोसोम डिसोसिएट्स. आता शेवटचं रिलीज झाल्यामुळे 2 जे सब युनिट आहेत रायबोसोमचे लार्ज आणि स्मॉल ते पेशीद्रवामध्ये विरघळतात किंवा वेगळे होतात. अँड लास्ट tRNA इज सेट फ्री इन द सायटोप्लाझम. शेवटचं tRNA बॅक जातं, फ्लोट होतं. फॉर दी प्रोसेस ऑफ इफिशियंट ट्रान्सलोकेशन mRNA हॅज सम ॲडिशनल सिक्वेन्सेस दॅट आर नॉट ट्रान्सलेटेड अँड दीज आर रिफर्ड ॲज अनट्रान्सलेटेड रिजन्स. आता ही प्रक्रिया नीट होण्यासाठी किंवा कार्यक्षम पद्धतीनं पूर्ण पार पडण्यासाठी mRNAवर काही अतिरिक्त सिक्वेन्स असतात आणि ते ट्रान्सलेट कुठलंच अमायनो ॲसिड करत नसतात आणि म्हणून त्यांना आपण अनट्रान्सलेटेड रिजन किंवा UTR असं म्हणतात. दीज प्रेझेंट ॲट बोथ 5' एंड अँड 3' एंड ऑफ mRNA. म्हणजे mRNAच्या सुरुवातीला आणि शेवटी ते असतात. लास्टली mRNA रिलीज इन सायटोप्लाझम. शेवटी जो mRNA आहे तो काम संपलं, प्रोटीन तयार करण्याचं काम संपलं की तो रिलीज होतो. इट इज डिनॅच्युअर्ड सून आणि तो लगेच नष्ट होतो. प्रक्रिया संपली की तो काही क्षणातच तो रिलीज होतो. रिसून बाय न्यूक्लिएजेस म्हणजे त्यांना न्यूक्लिएज नावाचं एन्झाईम आहे त्याला डिनॅच्युरेशन करतं म्हणजेच रिलीज करतं म्हणजेच त्याला विरघळवून टाकतं. सो mRNA इज शॉर्ट लिव्ड आणि म्हणूनच mRNAला शॉर्ट लिव्ड असं म्हणलेलं आहे. म्हणजे mRNA फार कमी काळामध्ये ही प्रक्रिया घडून येते. म्हणजे प्रथिन तयार होण्याची प्रक्रिया पेशीमध्ये कमी कालावधीमध्ये भरपूर वेगानं चालत असते असा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे आज आपण प्रोटीन सिंथेसिस हा पॉईंट संपवलेला आहे. आकृती बघा, मी जे काय सांगितलं ते 2-3 वेळा ऐका व्हिडिओ लावून. आणि ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. 3 स्टेपमध्ये होते, लक्षात ठेवा. पहिल्यांदा ॲक्टिवेशन होतं अमायनो ॲसिडचं, त्यानंतर
ट्रान्सफर ऑफ ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड विथ टीआरएनए आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रक्रिया चालू होते इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. इनिशिएशनमध्ये सुरुवात, इलॉंगेशनमध्ये प्रक्रिया सुरू राहते आणि टर्मिनेशन म्हणजे थांबते. सुरुवात कशी होते ते इनिशिएशनमध्ये सांगितलेलं आहे पहिल्या पॉईंटमध्ये, प्रक्रिया सुरू कशी राहते सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं, आणि प्रक्रिया कशी थांबते म्हणजे स्टॉप कोडॉन कशी प्रक्रियाला थांबवतात ते शेवटी सांगितलेले. अशा प्रकारे आज आपण प्रोटीन सिंथेसिस हा यातील महत्त्वाचा पॉईंट संपवलेला आहे. सर्वांनी लक्ष द्या. थँक्यू. गुड बाय. हॅव ए नाईस डे. थँक्यू.